थेट अमरावतीतनं बातमी येते। अमरावतीमध्ये राणा आणि कडू यांच्यातला वाद आता चांगलाच शिगेला पोहोचलाय। हा वाद चांगलाच पेटलाय। बच्चू कडू सायन्स कोर मैदानाचा आढावा घेण्यासाठी मैदानात दाखल झाले आणि तिथेच पोलिसांसोबत आता त्यांची बाचाबाची सुरू झाली आहे। त्यांनी तिथे ठिय्या दिलेला आहे, परवानगी आम्हाला आहे। मग सभा अमित शहांची कशी काय होऊ शकते असा सवाल ते पोलीस प्रशासनाला विचारतायत आणि पोलीस प्रशासन आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अनिरुद्ध, सध्या काय वातावरण आहे, तिथे काय चाललंय? नक्कीच तन्मय, आता जर पाहिलं तर अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरती आमदार बच्चू कडू जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि आमदार बच्चू कडू अमरावती या सायन्स कोर मैदानावर जेव्हा दाखल झाले होते तेव्हा पोलिसांनी त्यांना येऊ देण्यापासून जे आहे ते रोखलं होतं। मात्र मग नंतर जेव्हा बच्चू कडूंनी त्यांना विनंती केली तेव्हा ते मैदानाच्या आत आले आणि आत आल्यानंतर जेव्हा बच्चू कडूंनी पोलिसांना त्यांच्याजवळ असलेली परवानगी दाखवली, ती परवानगी दाखवल्यानंतर तरीही पोलीस जे आहेत ते त्यांना मैदानात शिरू देत नव्हते आणि त्यामुळे बच्चू कडू अक्षरशः आक्रमक झाले। त्यानंतर त्यांनी बच्चू कडूंनी पोलिसांचे जे आहे ते पाय धरलेले आहे आणि पाय धरून आतमध्ये येण्याची विनंती केली आहे आणि त्यानंतर एक वेगळं वातावरण इथे तापल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त सध्या या संपूर्ण मैदानामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि या मैदानाच्या मधात एक झाड आहे, त्या झाडाखाली बसून ठिय्या आंदोलनाचा बच्चू कडू यांनी सुरू केलेला आहे आणि त्यामुळं आता हे आंदोलन किती वेळ चालतं हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। परंतु आम्ही जेव्हा कार्यकर्त्यांशी इथे बोललो तेव्हा कार्यकर्त्यांनी असं म्हटलंय की आमची सभा उद्या आहे, उद्या सभेसाठी लोक येणार आहेत। त्याआधीच आता आम्ही आमचे जे लोक आहेत ते या ठिकाणी घेऊन येणार आहे आणि रात्रभर या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते बसवून ठेवणार असल्याचं बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता जिल्हाभरातून खरंच कार्यकर्ते इथे येतात का किंवा कार्यकर्त्यांना मैदानामध्ये शिरू देतं का हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि त्यामुळे आता राणा कडू वाद जो आहे तो आता शिगेला पोहोचलेला आहे आणि आता बच्चू कडूंचा जो संघर्ष आहे तो सध्या पोलिसांसोबत सुरू आहे आणि त्यामुळे आता हा संघर्ष नेमका किती काळ चालतो आणि पोलीस नेमकं काय पुढची भूमिका घेतात, त्यानंतर बच्चू कडू सुद्धा त्यांची नेमकी पुढची काय भूमिका घेतात हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। तन्मय, नक्कीच अनिरुद्ध, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले सगळे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आपली परवानगी ती प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत। आम्ही तसं रद्द करत आहे म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय? वा वा वा, टाळ्या वाजवा रे सगळे। आपल्याला सांगतो भाऊ, वा वा वा, ऐकून घ्या माननीय, तुम्हाला परवानगी आहे का? परवानगी रद्द करायसाठी तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला? भाऊ मी आपल्याला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला? पार्टी हा मुद्दा नाही भाऊ। नाही तुम्ही हा प्रश्न भाजप सोबत आम्ही बोललो, तुम्ही कसे बोलताय? मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलताय? 24 तास गृहमंत्र्याची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे। त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं, तिथं घ्यावं। सुरक्षा नव्हती होऊ शकत काय? तो त्यांचा विषय आहे, त्या पार्टीचा विषय आहे। त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय। उद्याच्या सभास्थळावरनं त्यामुळे चांगलाच राडा रंगताना पाहायला मिळतोय। पोलीस विरुद्ध बच्चू कडू असा सामना सध्या रंगतोय। अमरावतीमध्ये राणा कडू वाद शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। मैदानाच्या आत बच्चू कडू ठिय्या देऊन बसलेत, त्यांच्या हातात परवानगीचं पत्र देखील आहे आणि सातत्यानं पोलिसांशी ते बाचाबाची करतायत। दोघांमध्ये बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळतंय। आपली परवानगी ती प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत। आम्ही तसं रद्द करत आहे म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय? वा वा वा, टाळ्या वाजवा रे सगळे। आपल्याला सांगतो भाऊ, वा वा वा, ऐकून घ्या माननीय, तुम्हाला परवानगी आहे का? परवानगी रद्द करायसाठी तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला? भाऊ मी आपल्याला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला? पार्टी हा मुद्दा नाही भाऊ। नाही तुम्ही हा प्रश्न भाजप सोबत आम्ही बोललो, तुम्ही कसे बोलताय? मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलताय? 24 तास गृहमंत्र्याची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे। त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं, तिथं घ्यावं। सुरक्षा नव्हती होऊ शकत काय? तो त्यांचा विषय आहे, त्या पार्टीचा विषय आहे। त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय। सायन्स कोर मैदानाचा आढावा घेण्यासाठी बच्चू कडू मैदानावर पोहोचले, मात्र तिथे पोलीस बंदोबस्त तगडा पाहायला मिळाला।
त्यानंतर पोलीस आणि बच्चू कडू यामध्ये बाचाबाची सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. परवानगीची गरज नाही. परवानगी मी असं बोलणार नाही. अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात. म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणा ना. असतात म्हणजे ते त्यांना कायदा लागू नाही असं म्हणा. मी असं म्हणणार नाही. परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं बोला. परवानगी असताना तुम्हाला जर आमदारकीची तिकीट भेटू शकते, काय हरकत आहे असं बोलायला. गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे. आणि ते एवढ्या वेळा परवानगी कुठे आहे? आहे ना त्यांच्याकडे परवानगी. आपल्याला ते पत्र देतील. बीजेपीचं तुम्ही ते दाखव. तुम्ही त्यांची परवानगी इथं